औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील मुजम्मिल हबीब कोथिंबिरे व 29 राहणार साखरपेठ व निलेश बसवराज बिळूर व 27 राहणार काडादी चाळ रेल्वे स्थानक सोलापूर यांच्याकडून 3 लाख रुपयांचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले. शनिवारी रात्री सदर बाजार पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी रात्री सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सिद्धार्थ चौक सिव्हिल हॉस्पिटल जवळ पाण्याच्या टाकीजवळ 2 तरुण संशयास्पदरित्या थांबलेले दिसले. पोलिसांची गाडी पाहताच ते पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर दोघांकडून एकूण 14.71 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच त्यांच्याकडील 2,000 रुपये रोख आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले. दोन्ही तरुण पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तर दोन्ही तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसून MD ड्रग्ज बाबत चौकशी केली. त्यावेळी एकाने आम्ही हे ड्रग्ज मुंबईतून आणले असे सांगितले, तर दुसऱ्याने रेल्वेतून एकाने स्थानकावर आणून दिले असे सांगितले आहे. त्या व्यक्तीचे नाव विचारले असता माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. दोघांनी ड्रग्ज कोठून, कोणाकडून आणले आणि ते कोणाला विकणार होते याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.